काय विध्वंसकता होती. आणि या मैदानावरती काल आपण बघितलं की चेसिंग करणं फार कठीण आहे, पण प्रदीप काळ्यांने ते सोपं करून दाखवलं. 39 धावांची जबरदस्त खेळी साकारली, आपल्या संघाला 57 धावा चेस करू दिली. त्यांच्या मागे प्रदीप काळांना तुम्ही बघतायत. बघूया अजूनही 3 ओव्हर आहेत. उंबारलाही कमबॅक करू शकतो. मैदानावरती सिनियर आहे, ज्युनियर आहे, अंबो म्हात्रे आणि त्याचबरोबर रामदास पाटील. विनंती करणं दोघांना या आपण. आमचे दोन्ही ज्येष्ठ प्रतिष्ठित व्यक्ती शिरडोन गावचे. कैलास पाटील देखील आपल्यासोबत होते. भरपूर वर्ष रेग्युलर खेळले, आता 40+ खेळतायत. पूर्वी त्यांची आमची जोडी खरं तर स्कोरर आणि कॉमेंटेटरची असायची. सुंदर हँड रायटिंग आहे त्यांची. टॅप करतायत, फिल्डर आहेत पॉईंटला डीपमध्ये. आणि बघा त्या ठिकाणी फंबल झालंय. बघितलं त्या ठिकाणी ज्युनियरने, आणि ज्युनियरने सांगितलं की यस यस दुसरी आहे. आणि 3 धावा झाल्यात. जिथे 1 धाव होती तिथे 3 धावा. या चुका जर झाल्या तर मग उंबारली कमबॅक करेल. तिथून मात्र हे बॅट्समन एखादी मोठी पार्टनरशिप करू शकतील. या दरम्यान आपण बघतोय धावसंख्या धावफलकावधी झालेली आहे, त्या म्हणजे 7. षटक क्रमांक 2 सुरू झालंय. बॉलिंग मार्कवर भूषण काळनला आपण बीकेला बघतोय. मागच्या मॅचमध्ये बॉलिंगमध्ये तितकीशी चांगली कामगिरी एदुडण्याची राहिली नाही, पण बॅटिंगमधून त्यांनी चांगला परफॉर्मन्स दिला, ती मॅच जिंकली. यस मागचं षटकही मागच्या सामन्यामध्ये तितकंसं चांगलं प्रभावशाली राहिलं नाही, पण या मॅचमध्ये ते त्याची कुठेतरी जी कमतरता होती मागच्या मॅचमध्ये ती पूर्ण भरून काढण्याचा प्रयत्न करतील एदुडणे. फिल्डिंगमध्ये बदल त्या ठिकाणी करतात, कारण स्ट्राईकला लेफ्ट हँडेड ज्युनियर प्रेम आलाय. हेलिकॉप्टर उडावलाय, पण लँड होतं थेट फिल्डरच्या हातामध्ये, रोहितच्या. आणि अशा प्रकारे आपण बघताय हा दुसरा मोठा धक्का लागतोय उंबारली संघाला ज्युनियर प्रेमच्या रूपाने. फटका चांगला होता, पण जागा जी निवडली ती थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात गेला. बाहेर चेंडू पाठवायचा होता, तो पाठवता आला नाही. आणि जबरदस्त पलटवार. 3 धावा आल्या होत्या पहिल्याच बॉलवरती भूषणच्या. त्यानंतर हा झेल देण्यास भाग पाडलं. बॅट अँड पॅडच्या मधोमध हा चेंडू होता, ज्याला हेलिकॉप्टर स्टाईलमध्ये खेळले होते. थेट रोहितच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला आणि एक मोठा धक्का मैदानावरती लागलेला आहे, तो उंबारली संघाला प्रेमच्या रूपाने. बक्षीस पात्र फेरी आहे, माहिती आहे, फार महत्त्वाची मॅच आहे. जो जिंकेल तो पोहोचेल अंतिम फेरीमध्ये आणि फाईट करेल श्री गणेश क्रिकेट संघ खोणीशी. खोणीचे कोणीही प्रतिनिधी आले असतील, या आपण मॅच बघत असाल तर मॅच बघत बसू नका, वेळेवरती या. 4च ओव्हरची सेमीफायनल आहे. काल जबरदस्त खेळ राहिला खोणीचा. किरणने जबरदस्त बॅटिंग केली, त्याचबरोबर आपण बघितलं आकाशची ही चांगली साथ लाभली. करणचं योगदान आपण बघितलं. हर्षद ठोंबरेने चांगली कामगिरी. आणि सरफराजने चांगला परफॉर्मन्स दिला आहे. सरफराज शेख. किरण एका मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच देखील होते. काल सागाव संघाला त्यांनी 51 करू दिल्या नाही या मैदानावरती सेमीफायनलमध्ये. न्यू बॅटर मैदानावरती साहिल. हा चेंडू जाऊ दिलाय, आणि का जाऊ दिला हा प्रश्न आहे. का साहिलचं थोडंसं त्या ठिकाणी जजमेंट चुकलंय, बहुतेक अंदाज चुकलाय, मिसअंडरस्टँडिंग त्या ठिकाणी आपण बघताय. त्याला असं वाटलं की चेंडू बाहेर आहे, हा डॉट बॉल. साहिल सेवेकरी, साहिल सेवेकर. हवेत बॉल, चेंडू पकडलाय, शरीराचा भाग त्या ठिकाणी स्पर्श झाला असावा. एक धाव या दरम्यान पूर्ण करतायत. तर बघूया, अंपायर नॉट आउट म्हणतायत आणि लेग बायचा इशारा यायला, तोच अपेक्षित होता आम्हाला. जर नॉट आउट म्हटले तर मग लेग बायचा सिग्नल तो अपेक्षित होता, पण बेस खाली पडल्या होत्या, त्या उचलण्यासाठी ते आधी सरसावले आणि त्यानंतर तो लेग बाय झालाय इशारा. धावसंख्या धावफलकावरती बघता आपण एकूण झालेले आहेत 8 धावा. सिनियर स्ट्रायकिंग एंडला सामना करेल भूषणचा. पॅचेज, ओहो
काय झेल टिपलाय जमिनी समांतर, सार्थकने हा झेल टिपलाय. झेल कुणाचा तर सिनियर प्रेम भोईरचा झेल टिपलाय. आणखीन एक मोठा धक्का मैदानावरती उंबारली संघाला. न्यू बॅटर मैदानावरती राजकुमार मैदानात दाखल होत असताना अत्यंत अनुभवी फलंदाज. सध्या संघ अडचणीत सापडलेले आहे कारण की 3 फलंदाज बाद झालेत अवघ्या 8 या धावसंख्येवरती. थोडीशी नाजूक स्थिती, पण बघूया या नाजूक स्थितीतून कोण बाहेर काढतोय. मैदानावरती साहिल सेवेकर आहे, त्याचबरोबर राजकुमार पाटील आत्ताच दाखल झालाय. बाद होणारी फलंदाज आधी यश बाद झाला, त्यानंतर आपण बघितलं ज्युनियर प्रेम बाद झाला आणि आता सिनियर शॉर्ट थर्ड मॅनला आज झेल सार्थकने टिपलाय. संघर्ष करावा लागेल, मेहनत करावी लागेल, कमबॅक करावं लागेल. उंबारलेला अजूनही काही बिघडलं नाही, विकेट जरूर गेले आहेत, पण इथून चांगली पार्टनरशिप करावी लागेल. एक फायटिंग टोटल उभी केली तर मात्र नंतर अडचण आणू शकतील. पॅड स्वीप करतायत, चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लिगला येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण धीरजच्या त्या ठिकाणी होतंय. या दरम्यान केवळ एक धाव, धावसंख्या धावफलकावरती 9 धावा. षटक या ठिकाणी संपन्न झालंय. दुसरं पहिल्या ओव्हरमध्ये धाव आले होते 4. या ओव्हरमध्ये आपण बघतोय धावा आलेल्या आहेत त्या एकूण 3 आणि 2 ज्या आहेत त्या लेग बायच्या स्वरूपात. धावसंख्या धावफलकावरती 9 धावा. तर 5 धावा या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत. एकूण धावसंख्या धावफलकावरती 9. 4.5ची धावगती आहे 2 ओव्हरमध्ये. पण बघूया पुढच्या 2 ओव्हरमध्ये चित्र बदलेल का, काहीतरी इथून वेगळं घडेल का, की याच पद्धतीने हेतुडने संघ बॉलिंग करेल आणि कमीत कमी धावसंख्येवरती रोखेल तो उंबारी संघाला. इथून मात्र साहिल सेवेकर ज्याच्याकडे प्रचंड गुणवत्ता आहे, दुसऱ्या बाजूला प्रचंड अनुभवी राजकुमार. कित्येकदा संघ अडचणीत असताना राजकुमारने संघाला बाहेर काढलेले, पण या 12 चेंडूमध्ये राजकुमार कशा पद्धतीने बॅटिंग करतोय, कशा पद्धतीने इथे बॉलिंग होते, यावर सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. बॉलिंग मार्कवर यश काळांना त्या ठिकाणी पाचारण करण्यात आलेले आहे. 2 ओव्हरमध्ये केवळ धावा दिलेल्या त्या 9. 4.5ची धावगती. आणि मकर संक्रांत चषकमध्ये हीच मॅच लागली अशी माहिती आम्हाला देत आहेत भावेश. बॅटची एज, पण चेंडू त्या ठिकाणी पॉइंटला पडतोय. जवळपास क्षेत्ररक्षक दूर होते, मागे होते. दरम्यान 1 धाव, धावसंख्या दुहेरी अंकात जाऊन पोहोचते 10 धावा. कोणीचे कॅप्टन, खेळाडू कोणी आला असाल आल्याची नोंद करा. बॉलिंग मार्क तयार. यश काळन फुल टॉस, स्विंग केला, स्क्वेअर ऑफ द विकेट, गॅप मधून चेंडू सीमा पार. धावा मिळतील 4 आणि 4ने धावसंख्येला आकार. धावसंख्या धावफलकावरती 14 धावा. यश आज बिलकुल ती लाईन लेंथ बघायला मिळाली नाही जी नेहमी आपण बघतोय. आज कुठेतरी दिशेपासून भरकटतायत, दिशाहीन गोलंदाजी करतायत. यश काळन पुन्हा एकदा तयार. फार कठीण असतं एखाद्या दुखापतीतून खेळाडूला कमबॅक करणं. पायाला फार मोठी इंजुरी होती, त्यानंतर ती शस्त्रक्रिया झाली आणि त्यानंतर पुन्हा एकदा बॉलिंगसाठी तयार झाले.
पण कुठेतरी तो सूर गवसत नाहीये यशला. हवे झेल कोण घेणार. पुन्हा एकदा चेंडू पडलाय नो मॅन्स लँड मध्ये आणि या दरम्यान बघा धावचीची संधीही तिथे गमावली. केवळ एक धाव. प्रेशर पूर्णपणे आपण बघतात उंबारली संघावरती. फलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवत आहेत. त्यामुळे तो प्रेशर तिथून क्रिएट होतोय आणि त्या प्रेशरमुळे या चुकाही होताना आपण बघतोय. धावसंख्या धावफलकावरती एकूण झालेली ती 15 धावा. स्ट्राईकला राजकुमार. फुल टॉस. कवसला फिल्डर आहेत. केवळ एक धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 16 धावा. यावरचे एकूण चेंडू आपण बघितले तर आतापर्यंत 4 चेंडू झाले. 7च धावा आलेले आहेत. एक चौकार जो आला होता फुल टॉस बॉलवरती त्यानंतर चांगलं पुनरागमन. अराउंड द लेग क्लीन बोल्ड. 1 मोर विकेट डाऊन. या दरम्यान ज्याची आपण आतुरतेने वाट बघत होतो असे तुम्हा सगळ्यांचे लाडके आदरणीय आकाश पाटील यांचं आगमन झालंय आणि त्यांच्या सुकन्याच्या नावावरती ही स्पर्धा आपण भरवलेली आहे. स्कायरा चषक यायचं आकाश पाटील आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. स्कायरा 11 या नावाने शिवडोल संघ खेळताना बघितल्या. स्कायरा 11 नावाने अनेक संघांना ज्यांनी सातत्याने मागच्या काही वर्षामध्ये मैदानावरती उतरवलं आणि या शिवडोल गावाला ज्यांनी क्रिकेटच्या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती हायलाईट केलं प्रकाश झोतात आणलं ते आकाश पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करेन आयोजकांच्या वतीने या आपण आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. निहाल. आणखी एक चांगला चेंडू. न्यू बॅटर मैदानावरती दाखल झालाय आशुतोष भोईर. लेग बायचा इशारा अंपायर करतायत. लेग बायच्या रूपाने धावसंख्या धावफलकावरती 23 धावा आपण बघतोय. रेवण पाटील यांच्या ठिकाणी आगमन झालंय. स्वागत आहे रेवण पाटील आपलंही. धावसंख्या धावफलकावरती 23. बॉलिंग मार्कवर निहाल भंडारी NB. पूल करतायत फिल्डर आहेत त्या ठिकाणी. पहिल्या टप्प्यात चेंडू उचलला जाईल. या दरम्यान या 2 धावा पूर्ण करतायत. दरम्यान आकाश पाटील दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस एक दिलदार व्यक्तिमत्व एक यशस्वी पुरस्कर्ते ज्यांच्या सुकन्याच्या नावाने स्कायराच्या नावाने स्पर्धा आहे स्कायरा चषक. त्याचबरोबर राजदीप पाटील यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचे स्वागत आहे. कालपासून आम्ही विचारतो की आकाश पाटील कुठे आहेत का तर हॉटेल व्यवसायामध्ये प्रचंड व्यस्त आहेत. त्यांच्या या व्यवसायासाठी आमच्याकडनं खूप शुभेच्छा असतील. आपल्याला या व्यवसायामध्ये भरपूर यश प्राप्त हो. तर आकाश पाटील यांचे सासरे बुवा संतोष सोनावणे यांचं देखील आगमन झालंय. तर त्यांचे आपण स्वागत करूया. स्कायरा चषक 2026च्या या सुंदर पर्वामध्ये आणि सेमीफायनलच्या मॅचमध्ये मैदानावरती उंबारली आणि त्याचबरोबर एदुटणी ब खेळत असताना 26 धावा धावफलकावरती. ऑन साइडला उचलला फिल्डर जज करतायत आणि रोहितकडनं झेल सुटणं ही फार दुर्मिळ गोष्ट आहे. आणखीन एक चांगला झेल फलंदाज बाद होत आहेत.
तकदीर पाटील यांचं आगमन झालंय. तर कामावरती होते आणि आता मात्र मस्त फ्रेश वगैरे होऊन आलेले आहेत. फायनल मॅचमध्ये त्यांची उपस्थिती फार मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आयोजनाची होती. पण आज कामानिमित्त बाहेर होते. पण आता संध्याकाळपर्यंत ही स्पर्धा संपेपर्यंत ते आपल्यासोबत असतील. स्विच हिट जाता जाता दिला एक तडाखा. या 4 धावेने एकूण धावसंख्या उंबारी संघाची 30 आणि 31चं टार्गेट पूर्ण करायचं विजयासाठी हेतूने बोला. सुदाम पाटील यांचे आगमन झालेले. स्वागत आहे सुदाम दादा आपलंही. तर सन्मान आपण घेणार आहोत. सुभाष पाटील यांना आपण करणार आहोत सन्मानित. आणि सन्मान करण्यासाठी रेवण पाटील यांना विनंती करून या. आपल्या शुभ हस्ते सुभाष पाटील यांना आपण सन्मानित करायचे. कैलास पाटील त्याचबरोबर किसन म्हात्रे, नवनाथ पाटील 40+ टीम या आपण सगळ्यांनी या आपल्याला या ठिकाणी बोलावत आहेत. कैलास पाटील, किसन म्हात्रे व इतर त्यांचे सहकारी या सगळ्यांनी या इथे. सन्मान होते सुभाष पाटील यांचा. आकाश पाटील यांच्या शुभ हस्ते सुदाम पाटील यांना सन्मानित केलं जाईल. नुकतंच ज्यांचं आगमन झाले सुदाम पाटील यांना आपण करूया सन्मानित आकाश पाटील यांच्या शुभ हस्ते. यानंतर आदरणीय संतोषजी सोनावणे यांना विनंती करेन या आपण आपला सन्मान मंचावरती केला जाईल. आणि सुदाम पाटील यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आकाश पाटील यांचे सासरी बुवा आपण करूया त्यांना सन्मानित. तर रेवण पाटील यांना आपण करूया सन्मानित. आणि हा सन्मान करण्यासाठी सुभाष पाटील यांना विनंती करेन या. रेवण दादा आपला सन्मान या मंचावरती केला जाईल. सुभाष पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. कोणीचे संगनायक येऊन थांबायचे. कोणीचा आज वेगळा ड्रेस कोड. काल आपण रेड पॅटर्न मध्ये खऱ्या अर्थाने ड्रेस कोड बघितला. आता आपण बघतोय ब्लू अँड ब्लॅक. तर जानू पाटील यांना आपण करूया सन्मान. दामू पाटील यांचा सन्मान करण्यासाठी गंगाराम पाटील यांना विनंती करेन
आपला शुभास्या सन्मान आपण करायचा आहे. या दामोदादा, सन्मान गंगाराम पाटील यांच्या शुभास्ते केला जाईल. कैलास पाटील हेदुडणे गावच्या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण करूया त्यांना सन्मानित आणि हा सन्मान करण्यासाठी मी इन्व्हाइट करेन. तर गंगाराम पाटील यांना आपण करूया सन्मानित. आता ऑनफिल्ड डिसिजन असेल तर त्या कारण कॅमेरामॅन स्टेज कव्हर करत आहेत. ज्युनियर तयार पुन्हा एकदा. ओहो, प्रहार केलाय वार, चेंडू सीमा पार. धीरजच्या बॅट मधून येतो हा षटकार. व्हॉट शॉट, लेफ्टी वर्सेस लेफ्टी. मागच्या मॅच मध्ये षटकारानेच अकाउंट खोललं होतं धीरजने आणि या मॅच मध्ये बघा समोर तेज तर्रार वेगवान गोलंदाज ज्युनियर प्रेम आणि काय टायमिंग होतं, आत्मविश्वास होता. लॉंगांची सीमारेषा क्लिअर करून टाकली. थ्रू द कव्हर पॉइंट, चेंडू गेलाय सीमारेषेच्या पार. येतो हा चौकार. ओहो, इनसाइड आउट. कव्हरच्या दिशेने क्लासिकल ड्राइव्ह, एक्सलंट ड्राइव्ह. 4 धावा. काय बॅटिंग करतोय बघा धीरज. पहिला षटकार ऑन साइडला काऊ कॉर्नरच्या वरून, त्यानंतर आपण बघितलं कव्हर पॉइंटला एक सुंदर चौकार. बॅकफुट मध्ये जाऊन हा उर्पी चेंडू होता. मागे गेले, जागा बनवली, इनसाइड आउट खेळत असताना हा चौकार. फ्लिक ऑफ द रिस्ट हा देखील चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. फिल्डर धावतायत, लॉंग चेस, चेंडूला आत ढकललाय, वेल स्टॉप. आणि या दरम्यान आपण बघतायत या धावा पूर्ण झालेल्या आहेत. 4 धावा. धावसंख्या धावफलकावरती 19 धावा. 4 धावलेले आहेत. आम्ही बघितले, दाखवायची गरज नाही. प्रदीप काळांनी करिअरच्या पहिल्यांदा 4 धावा धावून काढलेल्या आहेत. देव करो त्यांनी 6ही धाव दे अजून. अराउंड द विकेट प्रेम, लेफ्ट आर्म वर द विकेट. ओहो, काय स्टाईल, काय अदा, काय नजाकत, काय बॅटिंग मैदानावरती धीरजने केली आहे. ते देखील एक मुरलेले आणि एक अनुभवी अशा बॅटमधून या धावा येत आहेत. आणि आपण बघतोय की एक चांगल्या टॅलेंटेड गोलंदाजाला इथे टार्गेट केलंय आणि धावा तब्बल आलेल्या त्या 23.
लेफ्ट हँडेड. उगाच म्हणत नाही की लेफ्टीला उत्तम औषध म्हणजे लेफ्टी असतो, आणि तेच घडले या मैदानावरती. 23 धावा. तर रामनाथ म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचे हार्दिक सहर्ष स्वागत आहे. या कोणीचे कॅप्टन या लवकर. या किरण म्हात्रे आज 7वा सामना जवळजवळ 4 4:15च्या आत संपणार आहे. काल 5:30 वाजले होते अखेरची मॅच संपायला. आज वेळेवरती चालू झाल्या. काही मॅचेस वन साईड झाल्या, काही मॅच 3 ओव्हरमध्ये संपल्या, काही 4 ओव्हरमध्ये संपल्या. त्यामुळे ही मॅच देखील आता संपायच्या मार्गावरती आहे. काय जबरदस्त कामगिरी सतरंगी क्रिकेट संघ एदुडने बने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली या पूर्ण दिवसभरामध्ये. ओहो, काय फिल्डिंग आहे बघा फॉलो थ्रू मध्ये. वेल स्टॉप. किती ताकद झोकून दिली होती. प्रदीप नेहमीच आपल्या फटक्यांमध्ये पॉवर जनरेट करतायत, ती पॉवर दिसली. पण दुसऱ्या बाजूला हा फॉलो थ्रू बघा, रिफ्लेक्सेस बघा तुम्ही प्रेम भोईचे, ज्याने हा चेंडू थांबवलाय. हा सरळ निघाला असा डोक्याच्या वरून सीमारेषेच्या दिशेने. हो, स्विच करण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती आहे 23. विजयासाठी टार्गेट 31, म्हणजे 8 धावांची गरज आहे विजयासाठी. एदुडने वर्सेस खोणी. 2 शेजारी एकमेकांच्या समोर येतील का? हा चेंडू गेलाय बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट. या धावा मिळतील 4, आणि 4 धावेने आता मात्र इक्वेशन केवळ 4 धावांची गरज. प्रेम पुन्हा एकदा प्रदीप साठी. समोर फोर्सिंग स्ट्रोक. टायमिंग नाही झालं व्यवस्थित. चेंडू गेला मिडॉनच्या दिशेने. या दरम्यान आपण बघता ती 1 धाव. केवळ 3 धावांची गरज आहे विजयासाठी. आणि यंदाच्या अंकामध्ये दुसऱ्यांदा एकमेकांच्या समोर येतात. अंतरीच्या मैदानावरती उंबारलीने पराभूत केलं होतं एदुडनेला. इथे एदुडने आता पराभवाचा धक्का देण्यास तयार झालाय. पण बघूया मकर संक्रांत चषकमध्ये कोण कोणाला पराभव करणार. ग्रामीणचा वर्ल्ड कप येतोय 9 तारखेला आपल्या भेटीसाठी. ओ, हा विनिंग शॉट. सामना फिनिश. 10 गडी राखून हा सामना जिंकलेला आहे सतरंगी क्रिकेट संघ एदुडने बने. हा संघ पोहोचलाय स्कारा चषक 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये, आणि त्यांचा सामना होईल फायनल मध्ये श्री गणेश क्रिकेट संघ खोणी एशी. या टॉस साठी कॅप्टन लवकरात लवकर या, वेळ जास्त घेऊ नका. अभिनंदन टीम एदुडने. हार्ड लक टीम उंबारली. आज आपण फार मोठे उलटफेर बघितले, आणि हा एक उलटफेर आपण या ठिकाणी बघतोय. उंबारली संघ ज्यांनी सोनारपाडा सारख्या संघाला पराभूत केलं होतं, त्यांना मात्र पराभवाचा धक्का दिलाय सतरंगी क्रिकेट संघ एदुडने बने. अभिनंदन संपूर्ण टीमचं अभिनंदन आपण करण काळन यांचंही करूया, जे या गावचे कॉमेंटेटर, प्रसिद्ध कॉमेंटेटर. त्यांचा संघ जिंकलेला आहे त्याबद्दल त्यांना शुभेच्छा. मॅच आपण जाहीर करूया. The man of the match, Bhushan.